जाऊन उभं राहावं. पहिला चेंडू शॉट ऑफ लेन पुल करतोय जागेवरूनच शॉट ऑफ पुल जॅम डीप स्क्वेअर लेगला 2 धावा घोषित. गोलंदाज प्रदीप आणि स्ट्राईक एंडला आहे मोनिश, त्याला साथ देतो. नॉन सेकंडला यश. महत्वपूर्ण सामना क्वार्टर फायनल उपांत्यपूर्व फेरीचा सामना. हा शॉट ऑफ लेन परंतु ठीकसा बॅटवर येत नाहीये. फलंदाज बीट होतोय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यशवीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. 4 षटकांचा सामना. पाऊस आता थोडा थांबलाय, विश्रांती घेतली आहे. हा पुन्हा तसा स्लोअर वन. यावेळी गती परिवर्तन. तोच टप्पा 30 दिशा फक्त वेगात बदल. त्यामुळे फलंदाज चकित, आश्चर्यचकित. 3 चेंडू 2 धावा. हा चांगला यावेळी संपर्क. शॉट ऑफ लेन पुन्हा आकुट टप्प्याचा चेंडू. चेंडूवर स्वार होतोय, बॅटच्या मधोमध घेतोय. कनेक्शन चांगलंय, संपर्क चांगलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला. पुन्हा 2 धावा घोषित. यावेळी बॅट हातून सुटलीये. 1 धाव निश्चित. क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं, पावसाळी क्रिकेटमध्ये, मान्सून क्रिकेटमध्ये. धावसंख्या 5. शेवटचा चेंडू मार्गस्थ. चांगला षटक म्हणता येईल. यश ज्याने मगाच्या सामन्यामध्ये, मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पायावर चेंडू हलवतोय. 1 धाव मिळते. धावचीचा संभव आणि दुसरी धाव ओव्हर थ्रोची. 2 धावा. धावसंख्या 7. बिनबाद 7. पहिलं षटक पूर्ण. 1 षटक 7 धावा. एकही गडी बाद नाहीये. धावफलक दर्शवतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, पायपंचांच्या भूमिकेत बाबू आणि मुंबई पब्लिक स्कूल चे हे मैदान आहे, शाळा आहे. आणि शाळेतली चिमुकली विद्यार्थी आता आनंद घेतात क्रिकेटचा. बघून दे त्यांना सर, मॅच बघून दे. बघितल्याशिवाय कळणार नाही, कळल्याशिवाय वाढणार नाही. पण चांगले क्रिकेट आहे. चांगले अटीतटीचे सामने. दोन्ही नामवंत संघ. विठावा 11 विरुद्ध अंश 11. आता गोलंदाजीत येतोय तो ऋषी. वेगवान गोलंदाज आहे ऋषी. राऊंड विकेट मारा करतोय. मोनिशचा कणकणीत फटका. पंचांचा इशारा बघूया. शिवा सर घोषित करतायत 2 धावा. चांगला फटका. प्लेसमेंट चांगली होती, पोझिशन मध्ये होते. बॅट फ्लो जो म्हणतात, बॅट स्विंग चांगली आहे. दरम्यान हा चेंडू. हा काय चाबूक आहे. 2 धावा ऑफ साइडला. डीप लॉंग ऑफ वर. धावसंख्या 2 आकड्यामध्ये पोहोचली आहे. 11 धावा. बिनबाद 11. दुहेरी आकडा गाठते धावसंख्या. मोनिश स्टान्स पवित्रा काय सुंदर आहे. हा पुन्हा एकदा हवेत फटका. डीप लॉंग ऑनला. 2 धावा निश्चित. धावसंख्या 13. 3 चेंडू झालेत दुसऱ्या षटकातील, म्हणजे 9 चेंडू आणि 13 धावा.
असं समीकरण आतापर्यंत तरी दर्शवतंय. दरम्यान गोलंदाज राऊंड द विकेट. हा पायामध्ये चांगला टप्पा फॉलो केलं फलंदाजाला. फलंदाज लेग स्टंपच्या बाहेरून खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला फॉलोच केलं, त्यांच्या पायामध्ये चेंडू टाकला. एक धाव निश्चित. धावसंख्येत बदल. धावसंख्या 14. 2 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 7 धावा दिल्या आहेत 4 चेंडूंमध्ये. दरम्यान हा चेंडू यशला. काय शॉट आहे. स्टँड अँड डिलिव्हर. पंच ऑन द राईज. धावसंख्या 15. 1 टू गो. पंच इशारा देतील. 2 धावा घोषित केल्यात पंचांनी. धावसंख्या धाबलकावर 16. 1 टू गो नाव. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. धावसंख्या. हा वाईड चेंडू आणि वाईड +1. आता 2 धावा म्हणजे धावसंख्या 18. 18. शेवटचा चेंडू अजून शिल्लक. विटावा संघ झगडतोय, लढत देतोय. सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाज मोनिश आणि यश. हा स्ट्रेट ड्राईव्ह स्वतःच शरीर मध्ये आणलं. चेंडू डिफ्लेक्ट होतोय स्क्वेअर लेगला. षटक पूर्ण होतोय. 1 धाव. धावसंख्या 19. बिनबाद 19. पहिल्या षटकात आल्या 7 धावा. दुसऱ्या षटकात आल्या आहेत 12 धावा. एकूण धावसंख्या 19. फार चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य दिव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा. फार चांगलं क्रिकेट नक्कीच आपण पाहताय सर्व खेळाडूंकडनं. निसर्ड मैदान असतं. रबर चेंडूचा वापर केला जातो. अनियन बाउन्स असतो. अशा वेळी कौशल्य फार महत्वाचं. तंत्रशुद्धपणा नव्हे तर तुमच्याकडे जी टेक्निक आहे हे क्रिकेट खेळण्यासाठी ती फार महत्वाची. तुम्ही कसं क्रिकेट घोटवता त्याच्यावर अवलंबून. दरम्यान हा हवेत फटका आहे. ऑन साइडला. टिकसा बॅटवर येत नाहीये. पायपंचाच्या मागे चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय. 1 धाव घोषित. अजय फार वेगवान गोलंदाज आहे. अजय महत्वपूर्ण षटक हातावतोय. धावसंख्या 20. 20. नो लॉस 20. चांगली सुरुवात आहे. ओ दॅट्स अ ब्युटिफुल डिलिव्हरी. चांगला चेंडू पायावर आदळतोय. पंचांचा इशारा बघूया. लेग बाय स्वरूपात ही धाव. अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 धावांची भर. परंतु चांगला टप्पा आणि दिशावर मारा करतोय अजय. फार चांगला टप्पा आहे. उजव्या टी आणि त्याच्या बाहेर टप्पा ठेवतोय. डावखोऱ्या गोलंदाजी त्यामुळे त्याची नैसर्गिक डिलिव्हरी, नॅशनल डिलिव्हरी. टप्पा पडल्यावर चेंडू बाहेर निघणार. त्याप्रमाणे वारंवार तो बदल करतोय. कधी मधल्या टीवर कधी उजव्या टीवर मारा ठेवतोय. फार चांगली गोलंदाजी. दरम्यान यश ऑफ स्टंप कव्हर करून खेळतोय. क्रॉस स्टान्स. हा फुल टॉस. टिकसा बॅटवर येत नाहीये परंतु मिडो आपला क्षेत्ररक्षक दक्ष होता. त्याच्या हातात चेंडू सुखरूप आणि अजयला पहिले यश मिळतंय. यश बाजून तंबूत परततोय. विटावा संघाला पहिला धक्का हादरा. 1 गडी बाद 21 धावा आणि मैदानात प्रवेश करतोय. गेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता चैतन्य भोईर उर्फ सोनू. मॉरिशस प्रीमियर लीग मध्ये महिला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली हा खेळलाय आणि आज नवघर इथे नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित पावसाळी क्रिकेटमध्ये आपलं प्रदर्शन करतोय. असे अनेक हिरे आपल्याकडे आहेत ज्यांचा प्रकाश अजून आपण पाहिला नाहीये परंतु यांनी प्रकाश पाडला नक्कीच मगाच्या मॅच मध्ये. हा यॉर्कर काय सुंदर खेळलाय. बॉटम हँडचा उपयोग केलाय आणि अपील परंतु बॅट वेगात खाली आणली आहे. आता 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 युट्यूबचा कॅमेरा पण बघू शकत नाही. चिखलामध्ये काय बघणार. पॅटकोट टेकवली. इथे व्हाईट रेषा तुम्हाला दिसते लांबून तरी. व्हाईट रेषा असूच शकत नाही. पावसाळी क्रिकेट आहे.
पंचांची भूमिका शिवा सर, वन ऑफ द एक्सपिरियन्स अंपायर. अप्रतिम काय शॉट आहे, परंतु 2च धावा. स्वतःवर नाराज आहेत कारण सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. मोनिश 13 चेंडूत 16 धावांची इनिंग साकारतोय. शेवटचा चेंडू, ओ यू मिस, आय हिट. मागे बघितलं तर विकेटचं फर्निचर नेस्ता नाबूत. काय षटक टाकलंय, 5 धावांचं षटक. टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 धावा 2 गडी बाद. धाव संख्या 24. नवीन फलंदाज शिडशिडीत बांध्याचा तुषार. पावसाचे कण कसे बारीक असतात तसाच हा थोडासा बारीक. धाव संख्या 24 आणि मोनिश 13 चेंडू 16 धावांची अप्रतिम खेळी शेवटी संपुष्टात आली. कारण अजयचा मारा फार चांगला आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, डावखुरा गोलंदाज. सुनील, अनिलचं टी शर्ट घालून खेळतो तो सुनील, हे आता आम्हालाही पाठ झालं. ठीक आहे, सुनील हा एक चांगला गोलंदाज आहे. शेवटच्या षटक तुमचा तोच गोलंदाज गोलंदाजी करू शकतो ज्याच्याकडे अनुभव असतो हाणामारीचं षटक हाताळण्यामध्ये. टेन्शन, दबावाची परिस्थिती हाताळू शकतो असा तुमचा ब्रह्मास्त्र या इथे कामाला येतं. अशी गोलंदाजी साकारतोय आता सुनील. डावखुरा फलंदाज सोनू उर्फ चैतन्य भोईर. हा कुठल्या कुठे डायवटीच्या बाराच बाहेर. पहिल्या चेंडूवर दिशा भटकतोय, भरकटतोय. 1 धाव अतिरिक्त धावसंख्येत भर येते आणि धावसंख्या पुढे सरकते ती 25. पाव किलो. का सांगतोय, आजपासून भाज्या महाग झाल्या म्हणून 25 म्हटल्यावर पाव किलो शब्द चांगला वाटतो. चला, दरम्यान हा चेंडू, हा उजव्या टो, ब्युटी, सुंदर चेंडू. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. काय गोलंदाजी, काय मॅच आहे. पहिल्या षटकात आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकात आल्या 12 धावा आणि तिसऱ्या षटकात 5 धावा. इकडे तिकडे सामना फिरतोय. अटीतटीचा सामना. नवघर स्पोर्ट्स क्लब आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा. उजव्या टीच्या बाहेर. पंचांकडे दाद मागतात, दाद, पण पंच सुनत नाहीत फरियाद. उजव्या टीच्या बाहेर हळूवार चेंडू सोडला होता. सोनू जो गेल्या मॅचचा मॅच ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून खेळतोय, सांगतोय मी पण गेल्या वेळेचा चॅम्पियन आहे. धावसंख्या धावलकावर 25. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. गुड डिलिव्हरी, नो डाऊट. हा वाईड होऊ शकत नाही कारण नाका समोरून गेला, सुगंध देत, परफ्यूम डिलिव्हरी याला म्हणतात. काय सुंदर चेंडू आहे. वारंवार टप्पा, दिशा बदल करतोय. अनिलचं टी शर्ट घातलेला सुनील. गुड डिलिव्हरी, शरीराला वेधक गोलंदाजी, बॉडी लाईन अटॅक. 1 धाव. पंच दाखवतील लेग बाय करायचे. येस, शिवा सर इशारा करतायत. काय गोलंदाजी केली आहे. वाईडनी सुरुवात केली. पहिला चेंडू वाईड होता, त्याच्यानंतर 3 चेंडू डॉट निर्धाव, त्याच्यानंतर 1 चेंडू लेग बाय स्वरूपात. म्हणजे आतापर्यंत बॅटला बॉलचा स्पर्श झालाच नाहीये. काय गोलंदाजी आहे. 4 चेंडूत बॅटला बॉल नाही लागला. चेंडू फळीचा स्पर्श नाहीये. हा वाईड नंबर 2 या षटकातील. धावा आल्या त्या अवांतरच 2 वाईड आणि 1 लेग बाय. म्हणजे या षटकात 4 चेंडूत 3 धावा आल्या, त्या सुद्धा अतिरिक्त. आता 2 चेंडू जर यांनी बॅटला स्पर्श झाला नाही तर हाही रेकॉर्ड होईल का शेवटच्या षटकात तुम्ही बॅट बॉलचा संगम करून दिला नाही. साधी गोष्ट नसते ही. संपर्क झालाय आणि 2 धावांचं उत्तर मिळालंय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु काय गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या 29 माफ करा, 29. पाहिलं तुम्ही, झोपला नाहीत ना. 29 ऑन द बोर्ड. आता शेवटचा चेंडू शिल्लक. फार चांगलं कमबॅक केलंय.
अंश इलेव्हननी अंश अनु रेणू मध्ये असतो तो अंश काय नाव ठेवले अंश हा डॉट डिलिव्हरी 5 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये धावचित तर निश्चित आहेत 6 चेंडूंमध्ये 1 चेंडू बॅटला लागला स्पर्श झाला 2 धावांचा धाव संख्या 29 30 धावांचं लक्ष 30 इज अ टार्गेट या षटकात दिल्या फक्त 5 धावा त्यामध्ये 3 एक्स्ट्रा 2 वाईड 1 लेग बाय वेल बोल्ड आता सामना रंगतदार यानंतरचा सामन्यासाठी मी कॉल करतोय पुकारा करतोय बॉईज लाईन बॉईज आणि ध्रुव 11 मुलुंड कॅप्टन ऑफ लाईन बॉईज आणि कॅप्टन ऑफ और लाईन बॉईज संघ आला अभिनंदन लाईन बॉईज संघ प्रभाकरजी भंडारे साहेब यांची उपस्थिती आम्हास लागली आहे त्यांच्या हस्ते नाणेफेक केली जाईल लाईन बॉईज वर्सेस मुलुंड ध्रुव 11 प्रभाकरजी भंडारे साहेब यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा टॉस साठी मी प्रभाकरजी यांना विनंती करीन लाईन बॉईज काय टीम आहे आताच गेल्या रविवारी लाईन बॉईज संघाने एक विजेतेपद हासिल केले त्यांचं त्यासाठी अभिनंदन आणि काय टीम आहे त्यांच्याकडच्या एक गोलंदाजाबद्दल मी नक्की सांगेन एक खतरनाक लेग ब्रेक बॉलर वन ऑफ द बेस्ट लेग ब्रेकर नाणेफेकीचा कौल होतोय आपण बघू शकता नाणेफेकीचा कौल ध्रुव 11 मुलुंड विरुद्ध लाईन बॉईज संघ या सर्व संघाने एकत्र करण्याचं काम केले संदेश पाटील सँडी यांनी नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागलाय तो बघूया लाईन बॉईज संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय ठीक आहे लाईन बॉईजच्या बाजूने कौल लागलाय ते डिसिजन आपलं कळवतील 30 धावांचं लक्ष पहिला चेंडू आणि फलंदाज त्रिफळाची पहिला चेंडूत फलंदाज बाद पहिला यश सोनू चैतन्य भोईर पुन्हा एकदा आपली कामगिरी पार पाडतोय पहिला चेंडू संघाला यश म्हणून देतोय आणि गेल्या मॅचचा मॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता फलंदाज प्रदीप लास्ट मॅच मॅच ऑफ द मॅच प्लेयर चैतन्य भोईर आणि आता लख सूर्यप्रकाश पडलाय लख असंच म्हणावं लागेल चैतन्य हा चेंडू आखूट टप्पा परंतु ठीक ठाक चेंडू बाउन्स मिळतोय उसळी घेतोय फलंदाजांच्या काबूत चेंडू येत नाहीये रेंज मध्ये येत नाहीये प्रदीप डॉट डिलिव्हरी सुरुवात होते अजूनही धावसंख्येला आकार आला नाहीये सुरुवात झाली नाहीये हा डावेटीच्या बराच बाहेर खातं उघडलं अवांतर धावेने पंच शिवा सरांचा इशारा अवांतर सुरुवात झाली आहे धावसंख्येचं खातं उघडलंय चैतन्य भोईर उर्फ सोनू लेफ्ट आर्म राउंड द विकेट कडक चाबूक पण 2च धावा स्टँड अँड डिलिव्हर्ड ओव्हर द लॉंग ऑफ फॉर 2 रन्स 3 धावा बिनबाद चेंडू झाले तेवढेच 3
षटका मागे हव्यात बरोबर 7.5 धावा. 7.50 धावगती. तो चलते थोड़ी हिंदी में आते हैं. ध्रुव 11 नवघर लढत दिल लाइन बॉयज ठाणे संघाला. हा 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 काय फटका. ओवाळा हिट, ओवाळा शॉट, ब्रिलियंट. आणि हा पंच सांगतायत इथून तुम्ही मुलुंड स्टेशनला जरी मारला तरी मिळतील धावा 2. त्याच्या विचारच्या चेहऱ्यावर बघा, तो विचारतो अजून कुठे मारू. 2 धावा प्लीज. पंच त्यासाठीच आहेत, निर्णय देण्यासाठी. 4 चेंडू झालेत, धावा 5. षटका मागे हव्यात 7.50 धावगती. आणि समोर आहे प्रदीप, पहिल्या सामन्यातला मॅच द मॅच पुरस्कृत खेळाडू. लाइन बॉयज संघ फॉर्म मध्ये. तो लढत दिल ध्रुवील नवघरला. इनरेज लागली आहे. विकेट किपरच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. येत नाही पण तो डिक्लेअर झोन मध्ये. आणि पंचांनी गोलंदाजांच्या नजरेत नजर घालून इशारा केलाय. बघूया काय तो. दरम्यान हा चेंडू. गुड शॉट, बॅकफुट पंच. मिड ऑफच्या दिशेला 1 धाव मिळेल. धावसंख्या धाबलकावर 2 आकड्यांमध्ये प्रवेश करते. 10 धावा. विटाव्या संघाला विकेट पाहिजेत. विटावा संघ 30 धावांचं एक छोटस लक्ष दिलंय. 16 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हा बॅकफुटला जाऊन पंच करतो. टिक्सा बॅटवर येतोय. 1 धाव निश्चित. ओ गुड क्रिकेट, गुड क्रिकेट. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन गोलंदाजांकडनं. गॅदर चांगला केलाय मोनिश. टायमिंग काय चांगलंय. लवकर ऍक्शन मध्ये आले आणि रिॲक्शन फार चांगली. 2 धावा निश्चित. धावसंख्या 13 धावा. शेवटचा चेंडू. हा ठीकसा बॅटवर येत नाहीये परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटला 1 धाव घोषित नाही. धावून काढलीये. षटक पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांचा पाठलाग करताना अंश 11 2 गडी बाद 14 धावा. आता 12 चेंडूंमध्ये हवेत 16 धावा. 12 गेंदों में चाहिए अब जाकर यहां से 16 रनों की आवश्यकता है. और यहां से मैच को अगर बदलना है तो लगातार विकेटें लेनी होगी विटावा टीम के लिए. लगातार अंतराल से विकेटें लेनी होगी. रनों पर अंकुश लगाना होगा. लेकिन यह आसान काम नहीं है क्योंकि सोनू जो उनके स्ट्राइकर गेंदबाज थे उनका ओवर खत्म हो चुका है. उनके तेज गेंदबाज मोनिश थोड़े महंगे साबित हुए. 1 विकेट जरूर चटकाया. उन्होंने 7 रन ही दिए लेकिन 6 रन दिए. अच्छी गेंदबाजी थी. लेकिन अब यहां से 16 रन चाहिए 12 गेंदों में. अब गेंदबाजी में तब्दीली. यह हवा में गेंद है. कैच जरूर है और आसान से लिया भी गया है. मैच में वापसी करती हुई टीम विटावा 11. यश अच्छी गेंदबाजी. शॉर्ट ऑफ प्लेन, उठती हुई गेंद, पटकी हुई गेंद ठीक से बल्ले पे नहीं. ऊपरी किनार लगा, ऊपरी सिरा लगा. काफी देर तक हवा में. ऊंचाई ज्यादा, लंबाई कम और बैट्समैन भी कम. अब यहां से अगर जीतना है तो विकेट ही चाहिए. रनों के ऊपर अंकुश भी लगाना होगा. यश जिनके नाम में ही यश है, सफलता जिसको कहते हैं हिंदी में. लेकिन बहुत बढ़िया गेंदबाज है. शॉर्ट ऑफ रनअप के साथ नए बल्लेबाज सत्या. ये पुल किया है और पावर पुल तो नहीं है लेकिन 2 रन का स्ट्रोक जरूर है. मिड विकेट के ऊपर से हवा से बातें करती हुई गेंद. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन.
16 रन, माफ कीजिए 16 रन। अब 10 गेंदों में चाहिए 14 रन। आणि सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील इंदुलकर यांचं आगमन। आहा, डॉट डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, दॅट्स अ क्लासिकल डिलिव्हरी, नो डाऊट। आणि सुनील इंदुलकर यांचं आगमन। 7 गेंदों में चाहिए, माफ कीजिए 9 गेंदों में 14 रन। काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी मैच, अच्छा मैच यहां पर बन रहा है। यश, काफी अच्छी गेंदबाजी यश द्वारा। ये अच्छा शॉट ऑन द राइज, और ये कैच छूटा और दिल टूटा, क्योंकि ये कैच लेना चाहिए था ऐसे वक्त पर। बल्लेबाज रन के फिराक में ऑन द राइज हवा में स्ट्रोक था। 8 गेंदों में चाहिए 12 रन, 8 गेंदों में 12 रन। ये आखिरी ओवर कितने ओवर का आता है, ये सबसे बड़ी बात है। राउंड द विकेट आने की कोशिश इस बार यश की। ये ऑफ स्टंप के बाहर और डॉट डिलीवरी। अब 7-12 का मैच, 7-12 चा उतारा कोणाच्या नावावर। क्या मैच है, 7 गेंदों में 12 रन। राउंड द विकेट इस बार यश, सामने है सत्या। ये ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, वाइड का इशारा अंपायर की जानिब से। सात गेंदों में 11 रन। शिवा सर, डोंट गिव एनी रिएक्शन टू एनीबॉडी। 7 गेंदों में 11 रन चाहिए, काफी महत्वपूर्ण ओवर। यहां पर यश द्वारा बहुत बढ़िया तरीके से इन्होंने इस ओवर को अभी तक जारी रखा है। यह हवा में गेंद है और 2 रन का शॉट जरूर है लॉन्ग ऑन के ऊपर से। अब 6 गेंदों का खेल शेष और 9 रनों की आवश्यकता। 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता। काय घडेल काय बिघडेल, पावसाळी क्रिकेट आहे। आणि सुनीलजी यांचं आगमन झालंय। सुनील इंदुलकर खरंच टेनिस क्रिकेटला ज्यांनी वैभव, चांगले दिवस प्राप्त करून दिले, त्या दिग्गज क्रिकेटपटूंचं जर नाव घ्यायला गेलं तर त्यामध्ये आपल्यामध्ये आता उपस्थित असलेले सुनील इंदुलकर यांचं नाव। अनेक मैदानं त्यांनी गाजवली। आता जो पैशाचा पाऊस पडतोय पावसाबरोबर, तो या खेळाडूंच्या मेहनतीमुळे आहे। यांनी जे पीक म्हणजे जे रोपटं लावलं, आता ते उगवलंय। म्हणून पावसाळी क्रिकेटमध्ये पण काय पाऊस पडतोय, तेवढाच पैसा पण पडतोय बाबा। 1 लाखाच्या स्पर्धा आम्ही करतोय, 50,000च्या करतोय, परंतु जो जोश आहे, जे मराठी मुलांमध्ये उमंग आहे, जे क्रिकेट मुंबईमध्ये खेळलं जातं ते कुठे खेळलं जात नाही। कांगाली लेदर मध्ये खेळतात। हा, बाहेर चिकन लागली का बघूया, नाही, डॉट डिलिव्हरी आहे, सामना रंगतोय। 5 चेंडू 9 धावा। समोर आहे प्रदीप, पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू। हा चेंडू, हा आवत आहे, बाप 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 बाप, लांब, दूर दूर दूर, बिगर सिक्सर। काय शॉट आहे, ओव्हर हिट। मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का मिळाला, मी हे टी शर्ट का घातलं, मला मान का मिळाला, हे दाखवतोय, आपल्या बॅटने उत्तर देतोय प्रदीप। पुढ्यात टाकलेला चेंडू, फुलर लेन डिलिव्हरी। हा चेंडू नक्कीच वाईड +1 आणि याबरोबरच धावा झाल्यात बरोबर। 1 धावेची आवश्यकता सेमीफायनल मध्ये
अंश 11, 4 चेंडू 1 धाव आणि हा 2 धावा 1 धाव तर निश्चित आहे. हो आणि प्रदीप यांनी सेलिब्रेशन कसं केलं बघा. प्रदीप once again the action. लवली सुंदर. Line boys won the toss, elected to bat first. That is the decision. ध्रुव 11 नवघर क्षेत्ररक्षण साठी पाषाण करण्यात आले आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि यावेळी सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मानकरी 1 षटक 7 धावा आणि फलंदाजी करताना नॉट आउट 15 धावांची इनिंग खेळणारा प्रदीप इज इलेक्टेड मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच. वन्स अगेन डबल अटॅक. प्रदीप टाळ्या झाल्या पाहिजेत. पुट युअर हँड टुगेदर फॉर प्रदीप. सुनील इंदुलकर यासारख्या दिग्गज खेळाडूंकडनं त्याला हे टी शर्ट टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रदीप अभिनंदन. आणि बघा प्रदीपनी सुनील इंदुलकर यांना वंदन केलं. एका मोठ्या खेळाडूला दिलेला सन्मान आहे. अभिनंदन. आपण थांबायचंय. अंश 11 आपण थांबायचंय. सेमीफायनल आजच आहे. तिथपर्यंत चहा बी पिऊन या मस्त. नवघर चा संघ विरुद्ध ध्रुव 11 विरुद्ध लाईन बॉईज.